तू इथे बाहेर काय करतेस? चल आज चल बघू आधी. हो काकू येते, पण अहो आईंनी माझ्यासाठी सूप केलंय, तेवढं पिते आणि मग येते. हा ते सूप घे आणि आज चल आजीच्या खोलीत बसून पी. चल. काय चाललंय तुझं सुशीला? अगं इथं बसून सूप पेली तर काय बिघडलं त्यात? अगं बोल ना. अहो नाही वहिनी, तसं नाही, म्हणजे घरात इथं काहीतरी विचित्र प्रकार घडतायत ना, म्हणून म्हटलं मी. तुम्हाला माहित नाही, तुम्ही नव्हता इथं, माहेरे गेलेला तेव्हा. काकू तू पण बघितलंस की अमुक ह्याच्या समोरच झालंय. समजा दादासाहेबांनी बघितलं आणि समध्यानीच बघितलंय. इथंच घडलं समजा. किडे आहेत यार. तसला प्रकार इथं परत घडायला नको म्हणून म्हटलं. कशाच्या जोरावर सांगताय तुम्ही की आई साहेबांच्या खोलीत तसं काही घडणार नाही? कारण तिथे काळूबाईचं वास्तव्य आहे. आहे ना? बोला की. बघा आमची खातर जमा झाली. हे समजा राहून दे. तुला काय म्हणायचंय? मी काहीतरी येडं केलंय याच्या बाबतीत? एक लक्षात ठेव, हिच्या पोटात माझा नातू आहे, तेव्हा भलते सलते आरोप नाही करायचे. नाही वहिनी, मला तसं म्हणायचं नव्हतं खरंच. म्हणजे तुमच्याविषयी काहीच बोलायचं नव्हतं मला. ते घरात काळी शक्ती आली ना, ती काहीतरी घडवेल म्हणून म्हटलं मी असं. म्हणजे तुला काय म्हणायचंय? काळी शक्ती माझ्यात आली आहे? अहो नाही, मी आई तुम्ही शांत व्हा. काकू अहो नका काळजी करू. आईंनी खूप प्रेमानं बनवलं हे सूप, आणि कोणतीही काळी शक्ती असली ना तरी ती मला काहीच करू शकणार नाही, माझी खात्री. आई मी सूप पिते. नाही राहून दे, माझं तर मनच उडलंय आता. आणि इकडे नकोस. आई अहो शालिनी. आई आई ऐका ना. आई काय चाललंय या शालिनीचं? गप्पपणे सूप पीत होती ना ती, मग कशा पायी तिच्या हातून खेचून घेतला बाऊल? आई ऐक ना. आई आई काय करतेस? शालिनी काय करताय तुम्ही? आई अहो आई अहो आई आई नको. काय आई होतंय? काही बोलू नकोस, कळलंय मला सगळं. तरी बी गप्प बसलीस तू, आणि मला बी गप्प बसायला सांगतेस. त्या शालिनीनं जीव वाचवला आर्याचा. काळूबाई नाही, अमोघ नाही, सुचिला नाही, शालिनीनं. माहितीये मला. माहितीये तुला? अगं पण जर ही आपलीच माणसं आपलीच कामं बिघडवायला लागली तर कसं होणार आहे? माझं तर डोकंच काम करत नाही आता. तू एक गोष्ट विसरतेस मालती, आपला लढा आर्याशी नाही काळूबाईशी आहे. आपण 100 वार केले तर त्यातला एखादा वार यशस्वी होणार आहे. 100 वार? तर कुठला वार यशस्वी होणार आहे ते माहित असतं तर आणखीन काय हवं होतं आपल्याला? आपण फक्त एवढंच करू शकतो, हुकलेला वार मागे टाकायचा आणि पुढच्या वाराची तयारी करायची.
जी माझी आधीच झाली आहे. हे काय झालं इप्री? मी काय घातलं नव्हतं याच्यामध्ये. नाही नाही नाही, शांत. तुम्ही जरा शांत व्हा. हे का आणि कसं घडलंय ते आपण गुरुजींना विचारूया, पण तुम्ही स्वतःवर घेऊ नका. मला खरंच कळत नाहीये. मी ज्या बाळासाठी मी जीव पाकडते त्या बाळाला मी असं कसं काय होऊन दिलो? मी खरंच नाही काय केलं. नशीब मला बुद्धी झाली हो टाकून द्यायची. आर्याने प्यायला असतं तर काय झालं असतं? मी काय नाही केलं ग. माझ्या मनात असं काय बी नव्हतं. मी नाही असं काही करणार बाळाच्या बाबतीत. हो आई, शांत व्हा. तुमच्याबद्दल माझ्या मनात अजिबात शंका नाही. आणि अहो, बाळाला इजा होईल असं तुम्ही कधी काही करणारच नाही, मला खात्री आहे त्याची. आणि तुम्ही नका काळजी करू. तुमचं नातवंड सुखरूप जन्माला येईल हा शब्द आहे माझा. सोड ग बाई, मला खरंच काही कळत नाही की असं कसं काय झालं ग. काहीतरी काळं बेर नक्की आहे बघ. अगं आई, कसली तरी केमिकल रिएक्शन झाली असेल. तू नको स्वतःवर घेऊस प्लीज. अरे इतकी अडाणी नाहीये बाबा मी. अरे साधं भाज्यांचं सूप बनवलं होतं र, दुसरं काय बी टाकलं नव्हतं मी त्याच्यात. पण मग हे कसं काय झालं? काहीतरी गोंधळ आहे, नक्की गोंधळ आहे बघ. मला काय वाटतं माहितीये वहिनी, हे समजा ते घरात ती काळी शक्ती आली आहे ना त्याच्यामुळेच घडत असेल बघ. काय बोल? अरे आठवतोय ना मग तुला आमू, त्या दिवशी तू केक घेऊन आलास कसं झालं ते? त्या फुग्यांचं दिव्याचं काय झालं माहितीये की तुला? बर, त्यावर वाद नकोच. आता आपण समद्यानी मिळून ना आर्याची आणि तिच्या बाळाची काळजी घेऊ. हा वहिनी, तुम्ही पण वाईट वाटून घेऊ नका. हा, आणि बाळाला काय बी होणार नाही बघा. घेऊन जाते. आई, तू नको स्वतःवर घेऊस. नको काळजी करूस. तुझ्या ओरिजिनल गोळ्या घेऊन चालले मी आर्या. आणि जेव्हा तू त्या गोळ्या खाशील तेव्हा तुझ्या सगळ्या स्वप्नांचा
हो सरकार, हो सरकार, ताट वाढून आणलंय ना, ठेवा की. तुमचं लक्ष कुठं आहे? उठा, काय? आपल्याला गुरुजींशी बोलायचंय. आत्ताच्या आत्ता मला बोलायचंय. चला. असं काय म्हणताय तुम्ही? ताट वाढून आणलंय, आम्हाला खाऊ तर द्या जरा. तुमचं राहू दे, मी अहो, जाते. अहो, 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 थांबा थांबा, काय झालंय काय ते तरी सांगा. हे बघा, माझ्याच्यानी काय आता शांत बसवणार नाही. माझ्या जीवाला लई त्रास होतोय आता. मग अशी जे काही झालंय ना ते समजा माझ्या डोळ्यासमोर नाचतंय बघा. बघितलं ना त्या झाडाची पानं कशी काळी पडली होती ते. अहो, हे साधं सुद्धा काम नाहीये. हे समजा ना त्या गुरुजींचंच काम असणार आहे बघा. त्यांना आपल्या घरात बाळ आलेलं नको होतं, तेच समजा करत असणार आहेत. काय बोलताय सरकार तुम्ही? नाही, आपल्या वंशाच्या जीवावर तेच उठलेत, मी सांगते तुम्हाला. असं काय बी मग काय करायचं आता? मी जाऊन त्यांना विनंती करणार आहे की हे समजा थांबवा आता. तुम्ही आधी शांतपणे बसा बघू इथं. हे बघा सरकार, एक गोष्ट लक्षात घ्या. आर्या काळूबाईची मूर्ती शोधण्याची थांबली का तर त्यांनी बंदोबस्त केला. त्यांच्यामुळेच आर्या इकडं अडकून पडले आणि तिच्यामुळे आपण अडकून पडलोय. त्यांच्या मर्जीशिवाय इथनं कुणी बी बाहेर जाऊ शकत नाहीये. हो, असं म्हणून कसं चालणार आहे आता? तुम्ही जाऊन समजावा ना त्यांना. हे बघा, त्यांना सांगा तुमचं आम्ही समजा ऐकतो, पण बाळाच्या बाबतीत काय बी वाकडं तिकडं करायचं नाही म्हणून. अहो, आपलं नातवंड येते त्याच्याच बाबतीत या असं तुम्ही करणार आहात की नाही? मी तुमच्या समोर हात जोडते, वाटते तर तुमच्या पाया पडते, पण आता हे असं थांबवायला सांगा विराट गुरुजींना. माझ्याच्याने नाही सहन होते समजा. शांत व्हा जरा, शांत व्हा सरकार, शांत व्हा. तुमची घालमेल आम्हाला समजते. आम्ही बोलू, गुरुजींशी बोलू. आर्या, बस बाई, थांबव. हे समजा पुढे झाला तुझा फेरफटका. तुझं खाली चला आधी. खरं तर तू वरच यायला नको होतं. काल रात्री काय झालं ते बघितलंस ना बघ. ती सूप तू प्यायली असतेस आणि काहीतरी झालं असतं तर. मला तर बाई धसकाच बसलाय त्याचा. काकू, कालच्या सूप प्रकरणामुळे मी सुद्धा हादरले. पण अहो, जे वाईट घडणार होतं ते घडलं नाही, कारण काळूबाई आपल्या सोबत आहे. आणि अहो, लॉकेट रूपात आपण तिची जिथे स्थापना केली आहे ना, ती फक्त त्या खोलीतच आहे असं नाहीये. ती सगळीकडे आहे. आणि हे त्यांना सुद्धा कळलंय. त्यांना सुद्धा कळलंय की काळूबाई आता आपल्या पाठीशी. तरी बी मला तुम्ही ना बघत त्या तुम्ही, अरे घरभर शोधला मी तुला. आता तू कशाला आलास बघ? मीच हिला खाली घेऊन येणार होते. आता तू इथं आलास म्हणजे दोघं बी इथंच रेंगाळणार. मी काय गप्पा मारायला नाही आलोय. आर्याची गोळी घेण्याची वेळ झाली, गोळी द्यायला आलोय. अरे होय, मला ना कालपासून जरा काळजीच लागली आहे बघ. म्हणजे तो धसकाच घेतलाय मी. पण आता मी ठरवलंय, आर्याला काय बी खायला द्यायच्या आधी ना मी स्वतः सगळं तपासणार आहे. करेक्ट आहे. नाही, जुन्या काळी राजे महाराजे असंच करायचे. अमोघ, आता काय सांगू मग, बघ ना कसं बोलतेय. पाण्याची टाकी वाहिली वाटते. सागर दादा बी. चला मॅडम, गोळी घ्या. अमोघ ऐक ना, आता इथे कुठे, खाली जाऊन घेते ना. आता इथे काय खाली काय फरक आहे? घे ना, टेरेस छान आहे आपलं. घे, हा कर. काय दिलंस तू तिला? गोळी दिली. अरे पण मी तुला सांगितलं होतं ना, मला विचारल्याशिवाय कशाला दिलीस तिला गोळी? आता गोळीची चव घेणार होतीस का तू? काही काय बोलते. काकू, काळजी करू नकोस, रोजचीच गोळी आहे. बाळाच्या बाबतीत ना सगळेच खूप पॉझिटिव्ह व्हायला लागले. काकू सुद्धा आणि आई सुद्धा. खरंच या बाळाचे ना खूप लाड होणार आहेत. हे घे, पाणी पी. काय झालं ग? वर बघ. नॉर्मल उचकी लागली, बाकी काही नाही. लगेच काय ग.
आर्या काय झालं? आर्या आर्या अगं काय इकडे इथे इथे बस. पाणी पिलं. अरे अमोल दिली का तिला गोळी? तिने हे बघ ना अचानक हे धर, पोटात पाणी दुखायला पिलं. लागलंय. अरे देवा, अरे मग बघतोस काय डॉक्टरांना फोन लावा आधी. हो कर. सावकाश गं बाई, काय होतंय ग? हो 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 काय आलो नाही चालू होणार, चालू. डॉक्टरांनी सांगितलं लगेच क्लिनिक मध्ये घेऊन या मला. हा चल बाई, चल. सावकाश ये सावकाश. अमोल घोळीनं काम केलं. आर्याचं बाळ आता गेल्यात जमा. सावकाश जरा, तिला लवकरात लवकर न्यावं लागलं डॉक्टरकडे. मला बाहेरच पडता येत नाही. अरे अमोल एक काम कर ना बाळा, जरा डॉक्टरांना फोन करून बघ येते येतात का विचार. मी करतो लगेच. कर जरा कर. जर पोरी काही नाही हो ना. आई काळूबाई, विराट आडवा आलाय ग. माझ्या बाळाच्या जीवावर उठलाय. तुला तुला शपथ आहे, माझ्या बाळाला काही होऊ देऊ नकोस ग. आई धावून ये, धावून ये. माझ्या बाळाला काही होता कामा नये. घाबरू नकोस आर्या. जो जीव अजून या जगातही आला नाही त्याच्यावर हल्ले करतायत हे. युद्धालाही काही नियम असतात, पण ज्यांच्याजवळ ही नीतीच नाही त्यांना हे नियम कुठले कळणार. हे सगळे काळ्या शक्तीचेच साधक आहेत, पण मी त्यांचे मनसुबे कधीही पूर्ण होऊ देणार नाही. आर्या, तू श्रद्धेच्या, भक्तीच्या, चांगुलपणाच्या बळावर इतके दिवस लढा दिलास, अमोघचंही रक्षण केलंस. त्यामुळे तुझ्या बाळाच्या रक्षणासाठी आज मी स्वतः आले. घाबरू नकोस आर्या, तुझं बाळ अगदी सुखरूप राहील. विश्वास ठेव.